प्रेज द लॉर्ड. सकाळ सगळ्यांना. इथं जसं आपण बघितलं की आपल्याला जे धाव आहे ते पूर्ण करायचं आहे. आमेन. तर का नाही वचनामध्ये जायच्या आधी आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला समर्पित होऊया. धन्यवाद परमेश्वर. धन्यवाद प्रभू की तू एक अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे आणि हे समय तुझ्या हाती सोपवतो पित्या. जे वचन येणार आहे प्रभू ते तुझ्या प्रेरणेद्वारे असू दे पित्या आणि तुझा आत्मा बोलू दे परमेश्वर. आणि प्रत्येक वचन जे इथं बोललं जाईल परमेश्वर त्या वचनाचं प्रभू तू एक प्रकटीकरण आम्हाला दे पित्या आणि त्या वचनाप्रमाणे जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर पित्या. इथून पुढची वेळ तुझ्या हाती सोपवतो. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे ही प्रार्थना तुझ्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तर आपण आपले बायबल यावेळेस फिलिप्पियरास 3 अध्याय 14 वचन ह्याच्यात आपण जाऊया. फिलिप्पियरास 3 अध्याय 14 वचन 13 आणि 14 वचन ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावितो. हेच एक माझे काम. तर आपण बघतो की पौल जेव्हा हे पत्र लिहितो, तो फिलिप्पियरासच्या मंडळीला जेव्हा हे पत्र लिहितो तेव्हा तो बंदिवासामध्ये आहे. आणि असं म्हटलं जातं की हा पत्र 60 किंवा 63 या दशामध्ये लिहिलं आहे. आणि तो हे त्याच्या बंदिवासात असून तो रोममधून हे पत्र फिलिप्पियरासला लिहित आहे. ठीक आहे. आणि आपण बघतो की तो त्या परिस्थितीत असताना तो त्यांना एनकरेज करतो. तो त्यांना एनकरेजला काय बोलू शकतो मराठीमध्ये? उत्तेजन देतो. ठीक आहे. आणि आपण हे एक गोष्ट पौलाच्या जीवनातून बघतो की जिथंही तो होता, जिथंही तो जायचा, एक गोष्ट आपण बघतो की तो उत्तेजन देणारा होता. प्रत्येक जागी जिथं तो जायचा, म्हणजे जिथं पण तो गेला, आपण जर प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघितलं, तो एक उत्तेजन देणारा व्यक्ती होता. त्याची परिस्थिती काय होती, त्याच्या आजूबाजू काय चालू होतं ह्याचं त्याला काय फरक नाही पडायचं, पण तो दरवेळेस लोकांना उत्तेजन देणारा व्यक्ती होता. आमेन. आपण बघतो, जर तुम्ही प्रेषित बघितला असेल तर आपण बघतो की पौल त्याच्या जीवनामध्ये खूप प्रसंगामधून गेला, खूप त्रासामधून गेला. जेव्हा त्याने दमास्कसमध्ये परमेश्वराला बघितलं आणि जेव्हा त्यांनी सुवार्ता कार्य सुरू केलं, तो खूप प्रॉब्लेम्स थ्रू गेला. पहिलं तर लोकांनी त्याचा अपॉस्टलशिप जे आहे त्याचा विश्वास नाही केला, जे तो सांगायचा त्याचा विश्वास नाही केला. आपण बघतो प्रेषित 28मध्ये जेव्हा तो रोममध्ये होता आणि तो जेव्हा प्रीस्टला याजकांना सांगत होता की तुम्ही मला का धरता किंवा मला तुम्ही बंदिवासात का टाकतात, आणि त्याच्यानंतर जेव्हा लोक त्याला भेटायला येतात तेव्हा असं म्हटलं आहे की सकाळ ते संध्याकाळपर्यंत तो त्यांना देवाचं वचन सांगत होता. तो जुन्या ओल्ड टेस्टमेंटमधून त्यांना गोष्ट सांगत होता आणि लोक त्याचा विश्वास नाही करत होते. मग आपण बघतो की त्याला धोंडे मारण्यात आलं. प्रेषित 14मध्ये आपण बघतो की जेव्हा तो देवाचं वचन प्रचार करत होता, काही यहुदी आले आणि त्यांनी एक ग्रुप बनवून त्याला धोंडमार केला आणि ह्या स्टेटपर्यंत त्याला मारलं की तो बेशुद्ध झाला. तो लिटरली मेला होता. आणि जेव्हा त्यांना वाटलं की हा मेला होता, त्याला नगराच्या बाहेर खेचून त्यांनी काढलं आणि त्याला फेकून दिलं तिथं. मग आपण बघतो की तो कैदी झाला. प्रेषित 16मध्ये आपण बघतो, आपल्याला माहीत आहे पौल आणि सिलास जेव्हा ते बंदिवासात होते त्यांनी परमेश्वराची आराधना केली त्या बंदिवासामध्ये. आणि सर्वात मोठं की त्याला लोक त्याच्या जीवामागं होते. ठीक आहे. प्रेषित 23मध्ये आपण बघतो की काही यहुदी लोक आले, त्यांनी शपथ घेतली की जेव्हापर्यंत आम्ही पौलला ठार मारत नाही आम्ही खाणार किंवा पिणार नाही. एवढे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये चालू होते, एवढे लोक त्याच्या जीवामागं होते, त्याला मारण्यासाठी मागं होते, पण तरीही तो त्या बंदिवासात असून लोकांना एनकरेज करतो, तो लोकांना उत्तेजन देतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला आपल्या जीवनासाठी. ठीक आहे. जरी हा वर्ष चांगला वर्ष नव्हता, जरी मागच्या गोष्टी चांगल्या गोष्टी नव्हते, पण तरी आपल्याला एक जाणण्यास गरज आहे की आपल्याला एक उत्तेजन देणारं व्यक्ती असलं पाहिजे. कारण एक व्यक्ती जो उत्तेजन देणारा असतो तो परमेश्वर अवलंबून असतो.
कारण त्याला माहीत आहे की जरी माझी परिस्थिती माझ्या विरुद्ध आहे, जरी माझे आजार माझ्या विरुद्ध आहे, जरी लोक माझ्या विरुद्ध आहे, तरी माझा परमेश्वर माझ्या सोबतीचा आहे. आमेन. असा उत्तेजन असणारा एक जीवन आपलं असलं पाहिजे. आमेन. मग आपण 14वं वचन परत वाचूया. त्याच्यामध्ये आपण बघतो की जरी पौल या प्रसंगातून जातो, जरी पौल एवढ्या त्रासातून जातो, तो का करत आहे हे, तो का एवढं खंबीर आहे त्याच्या धावामध्ये, तो का या 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 चालमध्ये तो एवढा खंबीर का आहे, हे आपण 14व्या वचनामध्ये आपण वाचूया. ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. ख्रिस्त संबंधी वरील पाचारणचे देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी, जे बक्षीस आहे ते मिळवण्यासाठी मी मर्यादेवरील खुणेकडे मी धावितो. वरील भेटीसाठी तो धावितो, जे परमेश्वराकडून मला भेटणार आहे. आणि जर तुम्ही विचार केलं, आपण जर बघू या जगामध्ये जगताना पौल असं कसं जीवन जगू शकतो. ठीक आहे, हे जे भेट आहे ते जीवनाच्या नंतरचं आहे, पण तो असं जीवन कसं जगू शकतो. कारण त्याने परमेश्वरावर थांबून राहण्याचं शिकलं होतं. त्याला माहीत होतं की हे आजार, ही परिस्थिती, हे लोक आणि माझं जीवन हे क्षणिक आहे, पण जे भेट मला ह्याच्यानंतर भेटणार आहे ते सार्वकालिक आहे. आमेन. त्याच्यामुळं तो धावतो, तो बोलतो की मी धावत आहे, त्याच्यासाठी मी धावत आहे. आणि एक गोष्ट आपण बघतो की जेव्हा आपण परमेश्वरावर थांबून आहोत, जेव्हा आपण परमेश्वरावर अवलंबून आहोत, आपण बघतो की आपल्यावरचं जे ओझं असतं, देवाचं वचन सांगतं की तुम्ही आपले ओझे कोणावर टाका, माझ्यावर टाका. ठीक आहे, तर आपण बघतो की जेव्हा मी परमेश्वरावर थांबून आहे, तेव्हा माझे ओझं माझ्या खांद्यातून त्याच्या खांद्यावर जातात. समजत आहे तुम्हाला? ठीक आहे. तो म्हणतो की मी माझी धाव करत आहे, पण त्याच वेळेस मी ते धाव परमेश्वरावर अवलंबून आहे, माझी ती धाव परमेश्वरावर थांबून आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण परमेश्वरावर जेव्हा आपण म्हणतो की अरे मी परमेश्वरावर थांबून आहे, मी परमेश्वरावर अवलंबून आहे, तेव्हा काही वेळेस आपण असं असतो की हा मी परमेश्वरावर थांबून आहे, मी चालतोय असं चालतोय. ठीक आहे, माझं ओझं आहे, मी म्हणतो मी परमेश्वरावर थांबून आहे. परमेश्वर म्हणतो अरे थांब, मला ओझं तर घेऊ दे. तू चालत असेल कसं ओझं घेणार तुझं. आपण बघतो की आपल्याला माहीत आहे की मला काही कर्ज आहे, काही त्रास आहे, काही आजार आहे, तर मी म्हणतो की परमेश्वर मी तुझ्यावर थांबून आहे. परमेश्वर मला माहीत आहे की तू मला आजारापासून मुक्त करणार आहे, तू माझ्या परिस्थितीपासून मला मुक्त करणार आहे. मी चालत आहे, मी सगळं काही माझ्या जीवनात करतो, पण मी एक गोष्ट विसरतो की मी थांबत नाही आणि परमेश्वराला ते ओझं देत नाही. मी फक्त सांगत आहे की परमेश्वर मी तुझ्यावर थांबून आहे. कधी थांबून परमेश्वराकडून ऐकणं हे महत्त्वाचं असतं. आणि हे पौलाला माहीत होतं की मला परमेश्वरावर थांबून राहण्याची गरज आहे. मग आपण जुन्या करारामध्ये पण बघतो की खूप देवाचे सेवक होते, जसं की नोआ. ठीक आहे, तो देवावर थांबून होता, खूप वर्ष थांबून होता. देवाने सांगितलं की तू तारू बनव. ठीक आहे, तारू बांधत होता. लोक येत होते, लोक हसत होते, लोक त्याची खिल्ली उडवत होते, तरी तो तारू बांधत होता. बांधत तारू बांधले. त्यांनी प्राण्यांना आत घेतलं आणि परमेश्वराच्या प्रॉमिसमध्ये तो चालला. मग आपण अब्रामाला बघतो, परमेश्वराने अब्रामाला त्याच्या वडिलाच्या घरातून बोलवलं. विश्वासाने तो बाहेर गेला, परमेश्वरावर थांबून त्यांनी त्याचं परमेश्वराचं कार्य केलं आणि तो राष्ट्रांचा पिता झाला. मग आपण मोशे बघतो, इजिप्तचा
तो एक म्हणजे खूप आवडता असा एक रूलर होता. लोकांचं त्याच्यावर खूप त्याला प्रेम करायचे. ठीक आहे, ऑलमोस्ट तो एक राजा होणार होता, पण ते त्यांनी सोडून तो परमेश्वराच्या इच्छेमध्ये चालला. आणि आपण बघतो की पहिले 5 पुस्तकं त्यांनी लिहिली आणि परमेश्वराची इच्छा पूर्ण केली. तर हे जाणणं खूप महत्त्वपूर्ण आहे की जेव्हा मी परमेश्वराच्या इच्छेमध्ये चालत आहे तर मला त्याच्यावर थांबून राहायला शिकलं पाहिजे. मी त्याच्यावर थांबून राहणं हे शिकलं पाहिजे. जरी माझे आजार माझ्या विरुद्ध उठतात आणि मला म्हणतात की परमेश्वर तुझं काही नाही करू शकत, तुला काही या आजारातून काढू नाही शकत, तरी मी म्हणणार की मी परमेश्वरावर थांबून आहे. जेव्हा परिस्थिती माझ्या विरुद्ध उठते आणि मला म्हणते की तुझा परमेश्वर तुला या परिस्थितीतून काढणार नाही, तेव्हा मी परिस्थितीला म्हणतो की मी परमेश्वरावर थांबून आहे. जेव्हा लोक मला येऊन बोलतात की तुझा परमेश्वर तुला सोडणार नाही, तू सोडून दे, तेव्हा मी लोकांना म्हणणार की मी परमेश्वरावर थांबून आहे. जेव्हा हे पूर्ण जग माझ्या विरुद्ध उठणार आणि म्हणणार की तू तुझ्या परमेश्वराला सोड, मी म्हणणार नाही, मी माझ्या परमेश्वरावर थांबून आहे. अजून त्याचं वचन सांगतं यशाया 40मध्ये की जे परमेश्वरावर थांबून आहे ते नवीन शक्ती उत्पादन करतील, ते गरुडाप्रमाणे उडतील, ते चालतील तरी दमणार नाही, धावतील तरी थकणार नाही. असा आपला परमेश्वर आहे. त्यामुळे पौल म्हणतो की माझ्या अशक्तपणामध्ये तू माझं सामर्थ्य आहे आणि तुझ्या दारिद्र्याद्वारे मी श्रीमंत झालो. आणि जेव्हा आपण परमेश्वरावर थांबून जगायला शिकतो तेव्हा आपलं जे गोष्टींकडे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे ते खूप बदलून जातं. तर आता जेव्हा मी परमेश्वरावर थांबून आहे, मी फक्त जगी गोष्टींकडे बघत नाही. फक्त जर माझ्याकडे कुठली परिस्थिती येते तर मी त्याला एक जगिक दृष्टिकोनाने बघणार नाही, पण मी आता सार्वकालिकतेच्या दृष्टिकोनाने त्या गोष्टींकडे बघतो. जर परिस्थिती माझ्याकडे येते तर मी परिस्थितीला एका जगिक दृष्टिकोनाने बघणार, पण मी बघणार की ही परिस्थिती हे टेम्पररी आहे, हे काही वेळासाठी आहे, पण या परिस्थितीवर जो मला विजय देतो तो परमेश्वर सार्वकालिक आहे. आमेन. त्यामुळं पौल म्हणतो की मागच्या गोष्टींकडं काय लक्ष देऊ नका. जे होऊन गेलं त्याला सोडून द्या. तो एक नवीन गोष्टी करणारा परमेश्वर आहे दररोज आपल्या जीवनामध्ये. तर जसं आपण या नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो, आपल्याला कोणाला माहीत नाही काय गोष्टी येणार आहेत. चांगला येतील, वाईट येतील, अनएक्सपेक्टेड गोष्टी येतील, पण एक गोष्ट आपल्याला माहीत आहे की जरी काही गोष्टी येऊ दे, जरी चांगले असू दे, वाईट असू दे, मी माझ्या परमेश्वरावर थांबून राहणार आहे. जरी आजार येऊन मला म्हणतं की तू या वर्षामध्ये आजारी राहणार आहे, मी म्हणणार नाही, माझा परमेश्वर मला त्या आजारावर विजय देणार आहे. आमेन. तर का नाही आपण आपले डोळे अभ्यास बंद करूया आणि परमेश्वराला मागूया की परमेश्वर या नवीन वर्षामध्ये जसं आम्ही प्रवेश करतो पित्या, जे काही मागच्या वर्षी जे गोष्ट झाली परमेश्वर, त्या गोष्टी आम्ही विसरतो आणि हे नवीन वर्ष आम्ही तुझ्यासोबत सुरुवात करतो परमेश्वर. तुझ्यावर अवलंबून असून प्रभू आम्ही हे नवीन वर्ष चालू करतो पित्या. पित्या या नवीन वर्षामध्ये जसं आम्ही चालतो परमेश्वर, जरी कुठली परिस्थिती आमच्या विरुद्ध येते, आम्ही त्या परिस्थितीला म्हणणार परमेश्वर की तू आमचा रक्षणदाता आहे. प्रभू धन्यवाद की तू एक अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. धन्यवाद पित्या की तू आमचा प्रेमळ पिता आहे. आणि धन्यवाद प्रभू की तू आमच्या पक्षाचा आहे.
येस, परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे. तो कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में. का नाही आपण आपल्या जागेवर उभे राहूया वेळेस आणि कबूल करूया की परमेश्वर धन्यवाद की तू आमच्या पक्षाचा आहे. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा. क्यों ना एक साथ गाय मिलके. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा पूरे दिल से कहेगा. कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा. तो कहना ही क्या है, अपनी परिस्थिति को बोले कि परमेश्वर मेरे पक्ष में है. अपने आपल्या आजाराला बोला की परमेश्वर माझ्या पक्षामध्ये आहे. येस लॉर्ड. विरोधी ठहरे. कहना ही क्या है, कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में, तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे. क्यों ना हाथ उठा के एक साथ गाए. पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा ओ संग तेरे. हा परमेश्वर, तुझ्या सोबत आम्ही या वर्षामध्ये प्रवेश करतो. तुझ्या हातात हात घालून परमेश्वर आम्ही या नवीन वर्षामध्ये प्रवेश करतो. जुन्या गोष्टी विसरून एक नवीन गोष्टी, एक नवीन जीवनात तुझ्यासोबत आम्ही प्रवेश करतो. पिते आणि धन्यवाद की तू आम्हाला नवीन वर्षामध्ये चालवणार आहे. पिता धन्यवाद या वेळेबद्दल. पिता तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. धन्यवाद प्रत्येक व्यक्तीसाठी. धन्यवाद की जे वचन आलं आहे प्रभू ते तुझ्या आत्म्याद्वारे आलं आहे आणि ते कार्य करत आहे पित्या. आणि धन्यवाद की तू आम्हाला चालवत आहे पित्या. इथून पुढचे तुझ्या हाती सोपवतो. तुझ्या नावाला गौरवित ही प्रार्थना तुझं नाव टाकतो म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू.